हॅलो, तर आज आम्ही जाणार आहे गणपतीच्या डेकोरेशनचं सामान घ्यायला आणि आता आम्ही काय घेणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. चला आपण जाऊ. आणि माझ्या डोक्यात नाही का अशी क्लाउडची थीम आहे आणि त्याच्यामुळे मी क्लाउड सारखं काहीतरी घेणार आहे. तिथे गेलो तर सगळं घेऊ वाटतं पण पैसे काहीच नाही आमच्याकडे, म्हणून मी नाही का आता लिस्ट बनवून ठेवलं काय काय घ्यायचं, मापातच घेणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. व्हिडिओ बसते ना, आम्ही सगळे आता जाड झालो हे ना का पप्पाला बरं म्हणते, पप्पाला बरे म्हणते मी मेकअप पुढं खोपट्यात गेलो. दुसरी गाडी आली. आज आहे गणेश चतुर्थीचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्हाला खूप आवरावरी करायची. अजून आमचं डेकोरेशन बाकी आहे. पप्पा गेले सामान आणायला, मी बाहेर साड्या मारला, वाटत धुतला. आणि हे बघा आम्ही याच्या गणपती बसवणार आहे, तर याला पण स्वच्छ धुवून घेतलंय मी. आता याला सुकन थोडं सुकून आल्यावर मग तुम्हाला दाखवते मी. दीदीने सगळं धुतलंय. आता हे सगळं हे टेबल पण धुवून काढलाय आणि आता अशी उभी इथं आणि व्हिडिओ घेत आहे मी तिचा. आणि आज आपण खूप छान आणि मस्त असा व्हिडिओ होणार आहे, तर कंटिन्यू पूर्ण बघा. आणि बाहेर साड्या पण टाकलाय. साड्या दाखव, गेट उघड. लय पातळ मारला ग. नाही ग बाई, दाट आहे ना. 10 रुपयाची पुढे आणली होती. आपला वट्टच किती मोठा आहे. हा, वट्टाच मोठा आमचा. पण रांगोळीच येत नाही आम्हाला. रांगोळी येते, सगळं येतं आपल्याला. आणि बघा गुलाबाला किती छान छान अशा मस्त कळ्या आले, पान, कोवळी पानं आलेले आहेत हा ना. आणि वरती आपल्या जास्वंदीला सुद्धा आज पानं आलेली आहे. हा, फुलं आलेली आहे, पानं म्हणते ते पण तुम्हाला दाखवू, आहे का नाही का. व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आम्ही आज कोणचा गणपती घेणार आहे, छोटा का मोठा, कसं घेणार आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आज आपण भारी गणपती घेणार आहे, एकदम भारी. कारण की आम्ही आता 2 वर्षानंतर गणपती बसवणार आहे. सलग 2 वर्षानंतर गणपती बसवतो त्याच्यामुळे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा.
मला असे इथे चिपकायचे ते त्यांचं चिपकवणार आहे. आणि आता मी रेडी झाले आहे. आता आम्हाला जायचं आहे गणपती बाप्पा आणायला. आणि तुम्हाला पण दाखवते आम्ही कसा गणपती बाप्पा घेतो. ह्याला भारी गणपती बाप्पा घ्यायचा आहे आम्हाला. आणि थोडीशी रील्स पण बनवायची. तर हे बघा मी अशी नवरी सांगते आहे. कशी दिसते तिथे मला सांगा. आणि मम्मी रेडी होती. पप्पाला सांगितलं की घ्यायला यायला. आता 2 वाजले आहे. 2 वाजले आहे. आता पप्पा येणार आहे म्हणून आम्ही जाऊ गणपती घ्यायला. तुम्हाला पण दाखव मी कसं गणपती घेतो. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय म्हणते दे. हाय. आता आम्ही चाललोय गणपती आणायला. पप्पाचा मूड खराब झालाय. आणि दरवेळेस आमचं असंच होतं घरामध्ये. मी म्हणले की पप्पा मला लय वाटतं. आता आम्ही चाललो आहे बाहेर गणपती आणायला. पण आता मला ते शूट करायचंय. पप्पा मला म्हणणार चला मला जायला घाई झाली. चला लवकर आवरा. चला लवकर आवरा. त्याच्यामुळे आमचं एक पण व्हिडिओ नीट येणार नाही. काहीच उपयोग नाही. पप्पाचा दरवेळेस मूड हापत राहतो. कुठं बाहेर जायचं असलं की पप्पा डायरेक्ट एकदम कडक. ह्या पोरामुळं सगळ्या गोष्टी याच्यामुळे होत्यात. हा आहे ना घरात नुसतं भुन 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 लावितो. नुसतं ओरडतो. याला अजिबात वळण नाही. आणि एवढं सगळं दीदीने आवरले. दीदी उठ ग बघा. दीदी बघ मी म्हणलं होता ना पप्पाचा मूड लय लागत असतो. काही सण असलं की सणासुदीला कॅमेरा समोर आहे का. जर आम्ही तुझे व्हिडिओ काढत असो तर तुम्ही म्हणायचं नाही मला कामाला जायची घाई झाली. मी तिकडे लांब थांबत तुम्ही व्हिडिओ काढा. तुम्ही म्हणायचे नाही चला 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 चला. पैसे घेते पैसे. आणि हे डेकोरेशन हे कसं दिसतंय. लाईट लावून दाखव ना पप्पा एकदा. डेकोरेशन मी केलंय. मी केलं नाही. हे काय हे फोस खोक ठेवणार ते पाठ ठेवायचं. पाठवर ठेवायचं. कोण म्हणलं पाठ नाही ठेवायचा. पाठ पण ठेवायचं. पाठ ठेवायचं. पाठ कसं केलंय डेकोरेशन इकडे बघा. एकच नंबर. आधी भना 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 ओरडले. त्यातल्या काही ना माळा आहे का बंद पडलेल्या आहे. ते चेक केलं नाही मुलांनी. पण लय भारी दिसतं. सगळ्या माळा चालू पाहिजे होत्या आहे ना. ते नीट करून आणलं चालू झाले असते आहे का नाही. बंद करा आता. आणि माझं असं आवडलेलं आहे. मी आता जरा थोडस वेगळा हार वगैरे घातलेला आहे. आणि कशी वाटते मला दीदीला मी दाखवते. दीदी दाखव ग मला. अरे बाळा इकडे मला दाखव. आणि ना मला असं जरा शूट करायला दाखवायला वेगळं वाटतंय. आणि ही साडी ना मी त्या दिवशी ना याला गेलो होतो आम्ही देवीला निवद घेऊन गेलो ना तेव्हा ही साडी घातली होती. आणि याच्या मी व्लॉग बनवला होता की साडी कशी नेसायची चोपून चापून की ज्यामुळे तब्येत कमी दिसते. तर बघा तुम्हाला दाखवते मी कशी नेसलेली आहे. तर हे बघा ही जी आहे ना ही जो आहे ना हा पदर इथून असा घेतलेला इथं पिन लावलेली आणि केलेली आहे अशी. आणि इथून साडी ना अशी मिऱ्या घालून एकदम चोपून घातलेले आहे. आणि हे बघा आणि एकदम चोपून वगैरे पिना बसलेला आहे. सगळं व्यवस्थित. साडी पण कशी तशी पाहिजे. लय छान दिसते. होत नाहीये. लय छान दिसते. कशी वाटत नक्की मला कमेंट करून सांगा ही साडी. आणि साडी मुळात म्हणजे एकदम चोपून आणि नेसणार कसं असतं पिना वगैरे घेतलं ना अशा घड्या वगैरे व्यवस्थित अशा थोड्याशा हाताने अशा प्रेस करायच्या की ज्यामुळे ती घडी ना आहे तशीच राहते आणि अशी विस्कटत नाही. आणि हे बघा साडीचं आणि पदर मोठा घेतलेला आहे. आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बाजू आहे ना ही अशी इथं घेऊन इथं थोडस 2 मिऱ्या बारीक बारीक घ्यायच्या आणि तिथं पिन लावायची की ज्यामुळे हा जो भाग आहे ना हा बघा हा पोर्शन एकच नंबर दिसतो. हा बघा हा बघा असे छान छान मिऱ्या आलेले आहेत आणि भारी वाटतात. आता आम्ही चाललो आहे बाप्पाला आणायला. आणि आम्ही हे कापड घेतले कारण की बाप्पाचे डोळे झागायला काही नाही आमचं घर बघायचंय. तर मग इथं मांडलं ते आमचं घर पूर्ण बघणं आणि ह्या कपड्यानं सगळं घर दिसतंय. तर चला तुम्हाला पण दाखवतो आम्ही कसा गणपती घेतो. आणि छान असं काय करणार आहे व्हिडिओ शूट पण करणार आहे. शूट करणार आहे. मी पप्पाला आत्ताच वॉर्निंग दिली
की म्हणायचं नाही मला घरी जायची घाई झाली, कामाला जायची घाई झाली तर. आणि मी कशी दिसते बघा म्हण. आणि मी कशी दिसते ना, कमेंट करून सांगा. छान आहे. आणि हा बघा दादू काय बोल रे. काय नाही. कस काय काय नाही. कस काय नाही. कुठे चालला बघा. कसं वाटतंय. इतकं छान वाटतंय ना. पहिल्यांदा असं काहीतरी घातलंय मी गळ्यात. चांगलं वाटतंय की नक्की मला सांगा, कारण मी असे हार वगैरे कधी घालत नाही. हा बघा आता दोन गाडी मी घेणार, तुम्ही स्कूटीवर आहे. पप्पा ती गाडी मी एकटी घेणार आहे, तुम्ही ती याच्यावर यायचं स्कूटीवर. रस्त्याने आपण नाही का रिएक्शन बघू कोणाचे. कुलूप कोण लागेल. मला हे कसं दिसते हार. राहू देऊ का नको सांगा. तुमच्या दादा लय रागात आहे आता. इकडे बघा ना. गाडी सुद्धा नाही गेली. हा म्हणून हा आमच्या घरात असं जे ते जास्त त्याला बघत.